रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी, हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 13 मे 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरामध्ये इथे काही बदल आहे का, याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून. पुणे गुलटेकडे ते आज 110 कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती. मोठे साईज कांदे 1300 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत. तर मध्यम प्रतीचा कांदा 900 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज मीडियम कांदा पुणे गुलटेकडे ते विकला आहे. सरासरी कांदा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे आज 59,360 गोण्यांची आवक आज बेंगलोर येथे आलेली होती. 15 ते 20% डबल पत्ती क्वालिटी कांद्याचे 1-2 लॉट 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत. तर बिग साईज कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. मोकल साईज कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर मीडियम कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. गोल्टा 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती कांदा 400 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे आज 105 प्लस कांदा गाड्यांची आवक होती. डबल पत्ती कांद्याचे 1-2 लॉट 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोकल साईज कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 200 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती ॲव्हरेज कांदे 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत. तर मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव थोडेसे आपल्याला आज कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारलेले दिसून येत आहेत. तर बेंगलोर येथील परिस्थिती कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिली तर बेंगलोर येथील परिस्थिती कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला कांदा भावाची स्थिर दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.